100% देऊन हा आरोपी पकडण्यासाठीच माझं पोलीस स्टेशन प्रयत्न करेल, यात मी कुठलीही 19-20 प्रकार होऊ देणार नाही. राहिला विषय वारकऱ्यांचा सन्मान, वारकऱ्यांचा मान, हा माझ्या अंतकरणाचा विषय आहे. मी जोपर्यंत आहे ही वर्दी आहे, आम्हाला आमच्या वरिष्ठांकडूनही तसेच आदेश आहे, माझ्या तर अंतकरणापासून आहे. वारकरी माझा आहे, त्यांचा मान आहे. आणि हा गुन्हा असू द्या किंवा इतर कोणता गुन्हा, चेअरमन साहेबांनी जसं सांगितलं की प्रायोरिटी 100% चेअरमन साहेब तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आम्ही आमच्या पूर्ण प्रायोरिटी या गुन्ह्याच्या मागे लावू. माझी चांगली टीम देतो. आत्तापर्यंतचा तपास पण माझ्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ए पाटील साहेब, म्हणजे तपास देताना सुद्धा पोलीस स्टेशनचा सगळ्यात जो सिनियर अधिकारी आहे माझ्याकडचा, त्यांच्याकडे आपण तपास केलेला आहे. त्या तपासाला स्वतः आम्ही फॉलोअप करतोय. DYSP साहेब कंटिन्यू मार्गदर्शन करतायत. आमची LCBची टीम त्याच्यावर काम करते. आपण तिथलं तांत्रिक मुद्दे आपण मांडले होते, त्या ठिकाणी आपण तांत्रिक सुद्धा आपलं चालू आहे आणि आपला तपास पॉझिटिव्ह वेने पुढे जातो. निश्चितपणे याच्यात आरोपी आपल्या ताब्यात कमीत कमी वेळ. आम्ही वारीला जायला आम्हाला सुखाने जाता आलं, पण एवढं मला आनंदाने भेटतंय. मौली रामकृष्ण हरी एक गोष्ट सांगतो, माझ्या पोलीस स्टेशनच्या ह्या गुन्ह्याच्या प्रयत्नात 99.99% असणार नाही. किमान माझे प्रयत्न 100%च राहतील या बाबतीत मी तुम्हाला बाकी शेवटी जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं, वारकरी हा सर्वसाधारण पेपरला यायला नको कसं आम्ही पोलीस आहे, सर्वसाधारण माणूस आहे, युनिफॉर्म घालतो, वेगळी ऊर्जा मिळते. आपल्या हातात माऊली तुझं सर्वांना माहिती आहे. प्रयत्न आपल्या हातात आहे, प्रयत्नात कसुरी होणार नाही. आणि विठू माऊलीच्या कृपेने आषाढी वारीच्या आपण तोंडावर आहोत. 100% माऊली आपल्या प्रयत्नांना यश देईल. आपण आरोपी निष्पन्न करू आणि त्याला अटक करू. तुम्ही वारकऱ्यांच्या संपर्कात आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऊर्जा दुप्पट मिळाली. धन्यवाद.